हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपल्या सिरियलकडे वळूयात. राणी जी आहे ती आता त्यांच्या रूममध्ये, इंद्रा आणि तिच्या रूममध्ये आलेली आहे. आणि त्यावेळी इंद्रा बोलत असतं की थांब, तुला आणखीन एक गोष्ट द्यायची आहे. त्यावेळी इंद्रा जो आहे तो ती जी काही गोधडी असते ती मऊवाली, ती गोधडी काढून राणीला देतो आणि म्हणतो की थांब, हे घेऊन जा तुझ्यासाठी. त्यावेळी राणी म्हणत असते की नाही सर, नको राहू त्यात. आम्हाला ना सवय आहे हो, जिकडे तिकडे गेलो जसं तसं राहायला शिकतो आम्ही तेव्हा. तर ते इंद्रा म्हणत असतं की तरी पण हे घेऊन जा ना, तुला बरं पडेल. तर त्यावेळी राणी जी आहे ती बोलते की ठीक आहे. राणी ते घेऊन जाणारच असते, तेवढ्यातच तिची इंद्राशी टक्कर होते आणि तिचं डोकं जे आहे ते त्याच्या छातीशी आदळतं. आणि त्यावेळी इंद्र असं नाटक करतो की जसं की त्याला खूप काही लागलं आहे. त्यावेळी राणी काळजीपोटी त्याला विचारू लागते की सर, तुम्हाला इथे लागलंय का? सर, खूप दुखतंय का? सॉरी, खरं तर माझं लक्ष नव्हतं. आय एम सॉरी, ती बोलत असते. त्यावेळी आता इथे इंद्रा जो आहे तो राणीकडेच एकटक पाहत राहतो आणि तिची बडबड मात्र थांबत नसते. आणि तो तिच्यातच पाहण्यामध्ये हरवून गेलेला आहे. आणि त्यानंतर राणीच्या लक्षात येते की सर एकटक तिच्याकडे पाहत आहेत. तेवढ्यात ती बोलते की सर, मी आता येते. असं म्हणत असताना इंद्रा बोलतो की नको. तर त्यावेळी राणी बोलते की काय? त्यावेळी इंद्रा बोलतो की ठीक आहे, ठीक आहे, जा. जा म्हटल्यानंतर आता राणी बोलते की ठीक आहे, मी निघते. असं म्हणत राणी आता जायला लागते. पण त्यावेळी दोघांच्याही मनात एकच असतं, कारण एवढ्या दिवसातून दोघे एकत्र आले होते आणि आता पुन्हा त्यांना बाजूला राहायला लागते. त्यामुळे इंद्रालाही तिच्या दूर जाण्यापासून त्रास होत असतो आणि राणीलाही त्रास होत असतो. तरी देखील आता हे सगळं शोधण्यासाठी, बुवांच्या किडनॅपिंग मागे कोणाचा हात आहे हे शोधण्यासाठी त्यांना दोघांना वेगवेगळं राहायलाच लागणार होतं. तर आता इकडे राणी जाऊन पुन्हा येते आणि त्यावेळी इंद्रा पाहतो की राणी पुन्हा आली आहे. त्यावेळी इंद्रा विचारतो की काय झालं, काही राहिलं आहे का? त्यावेळी राणी बोलते की हो, खरं तर मला थँक्यू म्हणायचं होतं. सर, तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलेत आणि मी तुमच्यावरती विश्वास ठेवला नाही. पण खरंच मला तुम्हाला मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. तुम्ही खूप काही केलं. त्यावेळी ती इंद्राला बोलते की थँक्यू सर. तर असं म्हटल्यानंतर इंद्राला खूप छान वाटतं, कारण कुठेतरी त्याला वाटतं की राणी ही आता त्याच्यामध्ये अडकत चाललेली आहे. इकडे राणी आता झोपलेली असते आणि त्याचवेळी आता इथे ती उठते आणि ती त्या गोधडीला हात फिरवत असते, कारण ती गोधडी आता इंद्रा सरांनी काळजीपोटी तिला दिली होती. तर त्यावेळी इथे रत्नाई येते आणि रत्नाई राणीला विचारते की राणी, अगं, एवढं सगळं टोकाचं पाऊल घेतलंस तू. खरं तर राणी, असं वागायलाही हिंमत लागते गं, धाडस लागते. आणि मला हे असं तुझ्यासारखं वागणं कधीच जमलं नाही. खरं तर मला हे जमायला हवं होतं, पण नाही जमलं. असं योग्य वेळी ठाम व्हायलाही हवं. त्यावेळी राणी बोलते की हो, आणि त्यांनी पहा ना किती मोठी चूक केली होती. तर त्यावेळी रत्नाई बोलते की तुम्ही दोघं असे वेगळे झालात, मला हे अजिबात बरं वाटत नाही आहे गं. तर तेवढ्यात राणी बोलते की आम्ही दोघे वेगळे झालोत आणि कुठे लांब आहोत, असं काहीतरी ती बोलून जाते. आणि त्यावेळी इथे रत्नाई बोलते की काय, तुम्ही दोघेजणं वेगळे नाही आहात? त्यावेळी राणी बोलते की अरे हां, ते का, आम्ही दोघे वेगळेच राहणार आहेत. पहा ना, एवढी मोठी चूक करून सुद्धा स्वतःची चूक मान्य करत नाही आहेत आणि मी आता त्यांना माफ करणार नाही. तर आता रत्नाई बोलत असते की हे बघ राणी, दोघांनाही असं भांडत राहून जमत नसतं. एकाने तरी नमतं घ्यायला पाहिजे, एकाने तरी एक पाऊल मागे घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपला संसार हा सुखाचा होतो. तर आता राणी बोलते की हे पहा रत्नाई, दरवेळी मीच का मागे पाऊल ठेवायचं? हे पहा, यावेळी त्यांनी केलं पाहिजे मागे पाऊल, आणि मी यावेळी माझ्या ह्याच्यावरती ठाम राहणार आहे. मी मागे पाऊल घेणार नाही. असं म्हणत ती आता इथे बाथरूममध्ये जायला लागते आणि म्हणते की राणी, अगो तू किती बोलतेस, हे बघ आता जरा कमी बोल. ती स्वतःलाच म्हणत असते, कारण रत्नाई या सगळ्याचा विचार करत असते. रत्नाईला राणीला आणि इंद्राला वेगवेगळं पाहताना त्रास होत असतो. त्या दोघांना एकत्र पाहण्याची सवय लागलेली असते ना. त्यानंतर आता इकडे राणी जी आहे ती किचनमध्ये नाश्ता बनवण्यासाठी आलेलीच असते. त्याच वेळी तिथे आता इंद्रा येतो आणि इंद्रा राणीला पाहतो
राणीला आणि इंद्राला एकमेकांशी खूप बोलावंसं वाटतं. राणी बोलते की सर, आपल्याला जर कुणी असं बोलताना पाहिलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. हे पहा, आता आपल्याला असा काहीतरी टॉपिक पाहावं लागेल ज्यात आपण भांडण करायला हवं. तर आता इंद्रा बोलतो की आता काय म्हणून भांडायचे. तर त्यावेळी आता तिथे उर्मिला येऊ लागते आणि इंद्राला आठवतं की अरे हां, त्याला ना आता टिफिन पाहिजे असतो. आणि म्हणूनच आता इंद्रा बोलतो की तू माझा टिफिन बनवला नाहीस. तू आत्तापर्यंत माझा टिफिन बनवून द्यायला हवा होता राणी. हे बघ, आत्ताच्या आत्ता मला टिफिन हवा आहे. तर तेवढ्यात राणी बोलते की नाही, मी माझ्या बुवांना त्रास देणाऱ्याचं पोट भरू शकत नाही. मी तुम्हाला टिफिनही देणार नाही आणि मी तुम्हाला नाश्ताही देणार नाही. तर आता इथे इंद्रा त्यावरूनच तिच्याशी खूप भांडत असतो. तेवढ्यात उर्मिला येते आणि उर्मिला दिसतं की दोघेही जण भांडत आहे आणि हे पाहून तिला खूप बरं वाटतं. कारण तिला त्यांच्या दोघांमध्ये असं भांडण झालेलं पाहायचं होतं. तर तेवढ्यात उर्मिला येते आणि पुढे येऊन राणीला ओरडू लागते. राणीला बोलते की हे बघ, आमच्या भाऊजींवरती असा आवाज चढवून बोललेलं मी खपून घेणार नाही हां, आवाज खाली ठेवायचा. असं म्हणत आता इंद्रा आणि राणी दोघेही जण पुन्हा भांडू लागले आणि त्या दोघांच्या भांडणातच उर्मिला तिथून सटकते आणि लगेचच रत्नाईला बोलवायला जाते. राणी आणि इंद्रा पाहत आहेत की उर्मिला जात आहे. तर त्यावेळी हे दोघे हसत हसत भांडत असतात आणि त्यानंतर राणी पाहते की वरतून इथे मालती आई येत आहे. त्यावेळी आता इंद्राला ती खुणावते आणि सांगते की पुन्हा आपल्याला भांडायचं आहे. तेवढ्यातच आता इंद्रा जो आहे तो पुन्हा भांडण सुरू करतो आणि बोलतो की हे बघ, मला काहीही ऐकायचं नाही. मला नाश्ता पाहिजे, मला टिफिन पाहिजे, तो तुझ्याचकडून आणि तूच केला पाहिजे. तर आता राणी ठामपणे नाही म्हणत असते. तेवढ्यात मालती येते आणि बोलते की हे बघ, तुझी एवढी हिंमत की माझ्या इंद्राशी तू अशा प्रकारे बोलतेस. हे बघ इंद्रा, तू काळजी करू नकोस. आता नाश्ता आणि तुझा टिफिन कसा बनवून घ्यायचा हे मी आता बघूनच घेते. त्यावेळी आता ही मालती जी आहे ती राणीला धमकी देते. आता टिफिनही तूच बनवायचा आणि दुपारचं जेवणही तूच बनवायचं. चल इंद्रा, तू माझ्यासोबत, असं म्हणत ती इंद्राला घेऊन जाते आणि राणीला धमकी देते. तर त्यानंतर काही वेळानेच सगळेजण नाश्त्यासाठी बसतात आणि त्यावेळी मालती जी आहे ती बोलते की हे बघ, तू सगळ्यांना द्यायचं, पण मी सांगेपर्यंत तू जेवायला बसायचं नाही. तर आता ही मालतीची ऑर्डर असते आणि राणीला ती फॉलोच करावी लागणार आहे. तर आता इंद्रा, मालती, उर्मिला, अजित आणि रत्नाई सगळेजण असतात. त्यावेळी राणी जी आहे ती सगळ्यांना नाश्ता वाढते आणि त्यावेळी इंद्रा बोलतो की मला मला कोण वाढणार आहे. तर त्यावेळी राणी इंद्राला देखील एक डोसा देते आणि त्याच नंतर आता इथे सगळ्यांना वाढून झाल्यानंतर रत्नाई बोलते की राणी, तूही बसून घे ना, आता सगळ्यांना दिलंच आहे तर तूही खाऊन घे 2 घास. त्यावेळी आता राणी जी आहे ती मालती मॅडमकडे पाहते आणि त्यावेळी तिला कळून चुकतं की नाही, आपल्याला नाही खायचे आत्ताच. त्यानंतर आता इकडे इंद्रा जो आहे तो नाटक करू लागतो, चमचा खाली पाडतो आणि राणीला सांगतो की मला चमचा उचलून दे. राणी चमचा उचलायला जाते. तेवढ्यातच तो तिच्यासमोर घास धरतो आणि राणीला खायला सांगतो आणि हे सगळं पाहून राणीला खूप आनंद होतो. राणी लगेचच त्याने दिलेला घास खाते आणि तो चमचा उचलून देते. आणि त्यानंतर आता इथे इंद्राने असं 2-3 वेळेस केलं आणि राणीला ते 2-3 घास तरी त्याच्या हाताने भरवले. आणि इकडे मालतीला आणि उर्मिलाला या सगळ्याची मज्जा वाटत असते. कारण त्यावेळी इंद्रा त्यांना असं दाखवत असतो की सतत तो चमचा खाली पाडून राणीकडून काम करून घेत असतो. आणि त्यावेळी मालती आणि उर्मिला खूप हसत असतात. कारण सतत तो राणीला त्रास देण्यासारखा भासवत असतो, पण राणीला खरं तर तो एकीकडे खाऊ घालत असतो. पण या दोघींनाही ते दिसत नाहीये. तर या दोघींना फक्त एवढंच दिसतं, इंद्रा चमचा टाकतो आणि राणीला तो उचलायला सांगतो. आणि या सततच्या त्रासामुळे आता त्या दोघींनाही खूप हसायला येत असतं. तर आता राणी ही इंद्राकडे रागाने मुद्दामून पाहत असते. कारण त्या दोघांचा प्लॅन आहे ना, हे सगळं नाटक करण्याचा. तर त्यावेळी आता इथे उर्मिला ठसकते आणि बोलते की काय नाश्ता आहे हा. आणि तेवढ्यातच इकडे इंद्रा देखील आता एक घास खाऊन पाहतो आणि बोलतो की हा कसला नाश्ता आहे, सगळं काही कोरडं कोरडं अगदी घशात अडकतंय सगळं. तर त्यावेळी मालती बोलते की अरे, ह्या मुलीला येतच तरी काय. मी तर म्हणते हिला तर ना नोकराणीच बनायला हवी, कायम असंच, फक्त काम करून घ्यायचं हिच्याकडनं.
तर एवढं झाल्यानंतर आता इथे आबा जे आहेत ते बाहेरून येतात आणि मालतीला आवाज देतात. मालती लगेच उठते आणि आबांकडे जाते. त्यावेळी मालती बोलते की काय झालं, तुम्ही तर गेले होतात ना. त्यावेळी आबा सांगतात की अरे पाण्याची बॉटल तर गाडीमध्ये नाहीच आहे, तीच घेण्यासाठी आलो होतो. तर मालती किचनमध्ये जाते आणि ताबडतोब पाण्याची बॉटल घेऊन आबांसमोर येते. त्यावेळी आबा बोलतात की अरे आज तर खूप आनंदात दिसतात तुम्ही तर. काही झाले का? त्यावेळी आता इथे आबा बोलतात की म्हणजे तुम्हाला काही हवं आहे का? जे आमचं काम लगेच तुम्ही ऐकलं. तर त्यावेळी मला ती बोलते की अरे तुम्हाला तर खरंच ना बायकाने 2 शब्द प्रेमाने बोललं म्हणजे असं थोडी असतं की तिला काही हवंच असतं. पण नाही. आज ना मला काहीतरी हवंच आहे. द्याल का मला? तर त्यावेळी आबा बोलतात की ठीक आहे. मागून तर पहा. तर त्यावेळी आता मालती बोलते की ठीक आहे, पण मला हवंच आहे. त्यावेळी मालती बोलते की हे पहा, आतापर्यंत इंद्राकडून एक चूक झाली होती आणि त्याची चूक त्याने सुधारली देखील आहे. त्यामुळेच मला असं वाटतं की तुम्ही त्याचं एम-डी पद तर काढून टाकलंच होतं. त्याचनुसार आता त्याने त्याची चूक सुधारली म्हटल्यानंतर त्याला एम-डी पदवी वापस दिलं पाहिजे आणि फॅक्टरीची जबाबदारी देखील त्याच्यावरती वापस टाकली पाहिजे. तर त्यावेळी आता इथे आबा जे आहेत ते म्हणतात की मालती मी तुमच्यासाठी बोललो होतो, त्याच्यासाठी नाही. त्यावेळी मालती बोलते की हे पहा, एका आईला काय हवं असतं, त्याचा मुलगा आनंदी सुखी हवा आहे, बस एवढंच. आणि तो इथे असा सारखा घरी राहिला तर त्याला कसं चालेल? हे पहा, तुम्ही त्याचं एम-डी पद त्याला देऊन टाका. तर त्यावेळी आबा बोलतात की हे बघ, हा माझा डिसिजन नाही आहे. त्याने चूक केली आहे आणि त्यामुळे त्याला त्याची शिक्षा ही मिळणारच. त्यावेळी आता इथे आबा जे आहेत ते बोलतात की जर राणी बोलली की इंद्राचं एम-डी पद त्याला वापस दिलं पाहिजे, तर मी त्याचं पद देऊ शकतो. जोपर्यंत राणी बोलत नाही तोपर्यंत. त्यावेळी आता मालती बोलते की काय? आता ती मुलगी डिसिजन घेणार का? की काय करायचंय आणि काय नाही ते? थांबा. आत्ताच्या आता तुमच्या समोरच ती सांगेल की इंद्राचं एम-डी पद त्याला वापस देऊन टाका आणि त्याची यात काही चूक नाही असं देखील ती सांगेल. ती राणीला ओढत आणते आबांसमोर आणि विचारू लागते, सांग इंद्राला त्याची जबाबदारी द्यायला हवी की नाही? तर त्यावेळी आता इथे राणी बोलते की नाही, कारण त्यांनी चूक केली आहे. माझ्या बुवांना त्यांनी किडनॅप केलेलं आहे आणि एवढी मोठी चूक झालेली असताना मी त्यांना माफ करू शकत नाही. तर आता इथे मालती बोलते की अगं तू काय बोलतेस? तुझी किती मदत केली आहे आणि त्या मदतीला तरी जाग गं. इकडे ही उर्मिला सगळं काही कान देऊन ऐकत असते आणि एम-डी पदाचा विषय आला तर त्याहूनही ती शॉक झालेली असते की जर आता ह्या इंद्राला पुन्हा एम-डी पद मिळालं तर, पुन्हा या राणीने होकार दिला तर, ती त्याच प्रश्नामध्ये असते. इकडे इंद्रा देखील आता हाच विचार करत असतो की आता काय करावं, नक्की काय बोललं पाहिजे. त्यावेळी इंद्रा उठतो आणि बोलतो की काय गं, काय बोलतेस तू हे सगळं? आणि सारखं सारखं काय तेच, मी बुवांना असं केलं, मी तसं केलं. मी एकदा तुला सांगितलेलं कळत नाही आहे का? मी असं काहीही वाईट साईट वागलो नाही आहे आणि मी त्यांचा जीव वाचवला आहे, ना की मी त्यांना किडनॅप केले. तुला किती वेळा सांगायचं हे सगळं? त्यावेळी राणी बोलते की हे पहा, मला तुमचा खरा चेहरा चांगल्याच प्रकारे माहिती झालेला आहे आणि तुम्ही किती स्वार्थी आहात हे देखील मला कळलेलं आहे. त्यामुळे मी आता तुमच्यावरती विश्वास ठेवू शकत नाही. तर त्यानंतर आता इथे मालती खूप काही बोलते राणीला आणि आता मालती बोलते मी हे खपून घेणार नाही. आता हिचा आवाज ना आता कमी झालाच पाहिजे. मला ह्या घरात ही नकोच आहे. त्यामुळे मी आता माझा निर्णय घेणार. जसं तुम्ही माझ्या इंद्राला घराबाहेर काढलं, तसंच मी आता या मुलीला घराबाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्यावेळी आता आबा म्हणत असतात की नाही, तू असं करू शकत नाही. ती आपल्या घरची सून आहे. तर त्यावेळी इथे मला ती बोलते की तुम्ही माझ्या लेकाचा विचार करत नाही आहे, तर मी त्या सुनेचा विचार का करू? आणि तसंही मी तिला सून मानत नाही. तर आता मालती तिचा हात पकडते आणि तिला खेचत खेचत नेऊन डायरेक्टली बाहेर जाऊन तिला पायऱ्यावरती जोरात ढकलते आणि त्यावेळी आता राणी जी आहे ती पडणार असते. तर आबा तिला पकडण्याचा प्रयत्न करतात तोपर्यंत राणी जी आहे ती आता खाली पडलेलीच आहे. इकडे इंद्राला हे सगळं पाहवत नाही खरं तर, पण आता काय करणार ना सगळ्यासमोर, तर त्याला ॲक्टिंग करायलाच हवी आहे. नाहीतर त्या दोघांचा आपल्या सगळ्यांसमोर उघड झाला असता. तर आता इथे मालती जी आहे ती बोलते की हीच तुझी लायकी आहे. तर आता इथे इंद्रा समोर येतो आणि बोलतो की हे बघ, आता तुला तुझी लायकी कळाली आहे ना. मी किती वेळा सांगतोय की मी हे काही केले नाहीये, पण तुला विश्वासच ठेवायचा नाहीये ना. पण आता बघ,
तर आता मालती राणीला इथे अवदासा म्हटली होती. मालतीच्या सांगण्यावरून इंद्रा एक पाटी घेऊन आलाय आणि त्याच्यावरती अवदासा नाव लिहून ती पाटी राणीच्या गळ्यात त्याने घातलेली आहे. आणि आता राणीला असंच अपमानित करून मालती जी आहे ती तिच्या घरी पाठवणार आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.